नमस्कार, आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबईत एक बेस्ट बस ट्रकला धडकल्यामुळे अपघात झाला आहे। या अपघातामध्ये बसमधील 5 ते 6 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते। प्राथमिक माहितीनुसार सकाळी पश्चिम द्रुतगती मार्गावर हा अपघात घडला असून बस बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेने जात होती। ही बस गोरेगाव परिसरात वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जात असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले। यावेळी बस प्रचंड वेगात होती। नियंत्रण सुटल्यामुळे बेस्ट बसने एका ट्रकला मागून जोरदार धडक दिल्यामुळे बसमध्ये असलेले 5 ते 6 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी जोगेश्वरीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी बेस्ट बसच्या चालकाला ताब्यात घेतले असून बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसंबंधी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे। काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालंय। महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी, आगामी निवडणुकांची तयारी, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा आणि विविध पक्षांतील मतभेद यामुळे राज्यातील राजकीय चित्र सतत बदलत आहे। पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीचा दौरा केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे तर्कवितर्काला सुरुवात झाली आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयाची खंडणी मागणाऱ्या किरण राज पुरुषोत्तम घोडके यास काल रात्री पोलिसांनी 10 लाख रुपये घेताना रंगेहात पकडलं। त्याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात किरण राज घोडके हे गेल्या काही दिवसांपासून आंदोलने करीत होते। काही दिवसांपासून आमदार अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ऑनलाईन मोठ्या रकमेची फसवणूक झाली होती। याबाबत त्यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातही आवाज उठवला होता। आता थेट त्यांच्या खंडणीसाठी धमकावले जात असताना पोलिसांनी या तथाकथित कामगार नेत्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे। जनसुरक्षा विधेयकाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे। या कायद्यानुसार जर एखादी व्यक्ती सरकारच्या मते सार्वजनिक सुव्यवस्थेला किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरत असेल तर कोणत्याही आरोपांची नोंद करत त्या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेण्यात येतं। जनसुरक्षा कायदा हा दखलपात्र नसलेला कायदा आहे। हे विधेयक किंवा त्याद्वारे भविष्यात निर्माण होणाऱ्या कायद्यामुळे नक्षली चळवळींना मोठा हादरा बसणार आहे। या कायद्याअंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटना, व्यक्ती तसेच नक्षलवादी आणि माओवादी संघटनांवर कारवाई केली जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियोजन सुरू केले। एकूण मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू केलं आहे। त्यासाठी 1 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदवलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे। त्या दृष्टीने तयार करावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी येथे दिली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर आपत्कालीन स्थितीत प्रवाशांच्या वैद्यकीय प्रथम उपचारासाठी मेडिकल रूम्स आणि 108 ॲम्ब्युलन्सची सेवा पुरवण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश आहेत। असे असताना अलीकडेच मुंब्रा येथील लोकल अपघाताच्या वेळी ॲम्ब्युलन्स उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी उपस्थित केला। या वैद्यकीय सेवांचे वाटप मध्य आणि पश्चिम रेल्वेवर असमान असल्याचाही आरोप त्यांनी केला। जखमी प्रवाशांना गोल्डन अवरमध्ये तातडीचे वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे वैद्यकीय कक्ष उभारण्याची गरज असताना मध्य रेल्वे का दुर्लक्ष करत आहे असाही सवाल झवेरी यांनी केला आहे। मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे। एकूण 508 किमी मार्गापैकी 90% अधिक मार्ग उन्नत स्वरूपाचा आहे। मात्र मुंबईतील बीकेसी स्थानक अंडरग्राउंड असून येथील 21 किलोमीटरचा बोगदा खणण्याचे काम सुरू आहे। या 21 किलोमीटरपैकी 2.7 किमी लांबीच्या मोनोलिथिक बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शीळफाटा दरम्यान बांधण्यात येत असलेल्या 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या कामातील हे पहिले यश आहे। याच बोगद्यातील 7 किमीचा भाग ठाणे खाडीच्या खालून जाणार आहे।
मराठी भाषकांना मुंबई व उपनगरात घर खरेदी करण्यास नकार दिला जात असल्याच्या अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। बिल्डर करून केवळ भाषा, खाद्य संस्कृती किंवा धर्म यामुळे जर मराठी माणसांना घर नाकारण्यात आले तर संबंधित बिल्डरवर थेट कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट घोषणा राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली आहे। मुंबईत सध्या मराठी अस्तित्वाचा आणि ओळखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। मराठी जनतेला केवळ मांसाहारी असल्याचे कारण देत किंवा त्यांची मातृभाषा मराठी असल्यामुळे अनेकदा नवे घर खरेदी करताना नकार दिला जातो। अशा घटना सातत्याने समोर येत आहेत। याच पार्श्वभूमीवर शिवसेनाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत हे प्रकरण तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून उपस्थित केले आहे। काही दिवसांपूर्वी विनोदवीर कपिल शर्मा यांनी कॅनडा या ठिकाणी कॅफे सुरू केला, ज्यावर गोळीबार करण्यात आला। हल्ल्याची जबाबदारी बब्बर खालसा इंटरनॅशनलने घेतली आहे। या खलिस्तानी संघटनेशी संबंधित दहशतवादी हरजीत सिंग उर्फ लड्डीने गोळीबार केल्याचा आरोप आहे। तो एक कुख्यात दहशतवादी आहे। हरजीत सिंग याने आतापर्यंत अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत। बब्बर खालसा दहशतवादी हरजीत सिंग याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, तर लाडी हा NIAच्या यादीतील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे। हरजीत हा मूळचा पंजाबमधील नावा शहरामधील गर्भधाना गावचा रहिवासी आहे। याआधी देखील त्याने अनेक दहशतवादी हल्ले घडवले आहेत। इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे। यजमान इंग्लंडने दिवसभराच्या खेळात 250 पार मजल मारली आहे, तर टीम इंडियाला 4 विकेट्स घेण्यात यश आलं आहे। इंग्लंडने 83 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 251 धावा केल्या। इंग्लंडकडून माजी कर्णधार जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स ही जोडी नाबाद परतली, तर टीम इंडियासाठी नितीश कुमार रेड्डी यांनी सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या, जो रूट 99 धावांवर परतला। त्यामुळे रूटला आता शतकासाठी दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। रूटने 191 बॉलमध्ये 9 फॉरसह नॉट आउट 99 रन्स केल्या, तर बेन स्टोक्सने याने 102 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 39 धावा केल्या। या दोघांनी 5व्या विकेटसाठी 79 रन्सची नॉट आउट पार्टनरशिप केली आहे। त्यामुळे दुसऱ्या दिवशी या जोडीला लवकरात लवकर फोडण्याचं आवाहन भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे। तर अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी।